हाय फ्रेंड्स, आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहे. स्टँडर्ड 11वी मधला मॅथमॅटिक्स मधील स्टँडर्ड 11वी मधला हा सेकंड सेक्शन पार्ट 2 मधला टॉपिक आहे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. ओके, आता परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स मध्ये आपण काय स्टडी करणार आहे बघा. फर्स्ट आहे फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग. आपण स्टडी काय करणार आहे? फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग. त्यामध्ये दोन प्रिन्सिपल्स आहेत. फर्स्ट प्रिन्सिपल आहे ऍडिशन प्रिन्सिपल, सेकंड आहे मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. मग दोन प्रिन्सिपल्स आपल्याला या टॉपिक मध्ये स्टडी करायचे आहेत. ओके, टॉपिकचं नाव काय आहे? परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. ओके, सेक्शन 2 मीन्स पार्ट 2 मधला पेपर 2 मधला आपला हा टॉपिक आहे. ओके, आता फर्स्ट ऍडिशन प्रिन्सिपल काय सांगते पहा. सपोज वन ऑपरेशन कॅन बी डन इन m ways, another operation can be done in n ways. Okay, with no common ways, with क्या सांगितले? No common ways among them if one of these operation is to be performed, then there are n plus n ways. कसं करायचं आहे? n प्लस n वेज. म्हणजे एक ऑपरेशन आपण एका ऑपरेशनला m वेज म्हणलं, अनदर ऑपरेशनला आपण n वेज म्हणलं आणि त्यामध्ये कोणतेही कॉमन वेज नसतील तर ते ऑपरेशन करताना कोणतं प्रिन्सिपल यूज करायचं आहे? ऍडिशन प्रिन्सिपलचा यूज करायचा आहे. मीन्स m प्लस n वेजचा यूज करायचा आहे. ओके, आणखी नोट मध्ये काय स्टेटमेंट म्हणले बघा. द वर्ड ऑर, कोणतं वर्ड आहे? ऑर इन द स्टेटमेंट सजेस्ट ऍडिशन. ओके, जर स्टेटमेंट मध्ये ऑर चा उल्लेख असेल तर आपल्याला कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करायचा आहे? ऍडिशन प्रिन्सिपलचा काय करायचा आहे? यूज करायचा आहे. ओके, आणि सेकंड जे प्रिन्सिपल आहे आपलं ते मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. काय सांगते पहा. इफ वन ऑपरेशन कॅन बी कॅरीड आउट इन m वेज, ओके, अँड फॉलोड बाय सेकंड ऑपरेशन दॅट कॅन बी कॅरीड आउट इन n वेज. ओके, and these two operations are independent. हे दोन्ही ऑपरेशन्स काय आहेत? इंडिपेंडेंट आहेत. ओके, then the two operations can be carried out in m into n ways. ओके, म्हणजे दोन ऑपरेशन्स आहेत. पहिल्या ऑपरेशनला m वेज म्हणलं, सेकंड ऑपरेशनला काय म्हणलं? n वेज म्हणलं. दोन्ही ऑपरेशन इंडिपेंडेंट असतील, एकमेकावर अवलंबून असतील. ओके ओके, इंडिपेंडेंट असतील तर त्याला काय आपण म्हणणार आहे? ते ऑपरेशन्स कॅन बी कॅरीड आउट इन m क्रॉस n वेज. ओके, मीन्स टू प्रिन्सिपल काय सांगतात बघा. दोन्ही ऑपरेशन, एका ऑपरेशनला m आणि n वे म्हणलं, इथे पण m आणि n वे म्हणलं. दोन्ही मध्ये कॉमन वेज काही नसतील आणि दोन्हीचं आपल्याला हे करायचं असेल तर फर्स्ट कोणतं वापरणार? ऍडिशन प्रिन्सिपल m प्लस n आणि इथे काय वापरणार? m इंटू n. आता फॉर एक्झाम्पल मी घेतो बघा. ओके, तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाताय. फिरायला जाताना तुमच्याजवळ काय आहेत? फॉर एक्झाम्पल तुम्ही फिरायला निघालाय, तुम्हाला कोणत्या तरी कपड्याची चॉईस करायची आहे. ओके, आता तुम्ही घरी आज फिरायला जायचं आहे, तुमच्याकडे शर्ट्स, एक 3 कलरचे शर्ट्स असतील तुमच्याकडे. 1 2 3. एक रेड असेल, एक ग्रीन असेल, ओके, आणि एखादा पर्पल असेल. ओके, आणि तुमच्याकडे काय आहे? टी शर्ट पण आहे. ओके, टी शर्ट पण 1 2 3 असतील. ओके, ते एखादं येलो असू शकतं. ओके, एखादं काय असेल? व्हाईट पण असेल, एखादं ब्लॅक पण असेल. ओके, मीन्स काय? तुम्हाला फिरायला जायचं आहे, तुम्हाला एक वेगळे कपडे घालून जायचं आहे. कपडे घालून जायला तुमच्याकडे काय आहेत? 3 प्रकारचे शर्ट्स आहेत. एक रेड आहे, एक ग्रीन आहे, एक पर्पल आहे. ओके, किंवा टी शर्ट्स पण आहेत, त्यामध्ये एक येलो असेल, व्हाईट असेल, ब्लॅक असेल. ओके, मग तुम्हाला फिरायला जायचं आहे, मग तुमच्याकडे कपडे घालण्याचे चॉईसेस किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे शर्ट्स घालू शकतात. ओके, किंवा 3 प्रकारचे तुम्ही काय घालू शकता? टी शर्ट्स घालू शकता. ओके, मग अशा कंडिशन मध्ये मला कोणतं प्रिन्सिपल यूज करता येईल? इथे ऍडिशन प्रिन्सिपल येईल का मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचा यूज करता येईल? मीन्स काय करायचंय आपल्याला? कपडे मी एकच घालणार आहे, एक तर शर्ट घालणार किंवा एक तर काय घालणार आहे? टी शर्ट घालणार आहे. ओके, पण माझ्याकडे शर्ट्स आहेत 3 प्रकारचे. मीन्स मी किती प्रकारे चॉईस करू शकतो? m बरोबर किती वेज? 3 वेज. ओके, मीन्स माझे 3 शर्ट्स आहेत डिफरंट कलर्सचे, मी ते 3 प्रकारे चॉईस करू शकतो. ओके, देन माझे टी शर्ट्स पण 3 प्रकारचे आहेत. मीन्स मी टी शर्ट सुद्धा किती वेजने चॉईस करू शकतो? 3 वेजने चॉईस करू शकतो. मी सिलेक्ट करताना मी काय करणार आहे? हे 3 पैकी एक सिलेक्ट करू शकतो, खालच्या 3 पैकी एक सिलेक्ट करू शकतो. म्हणजे माझ्याकडे चॉईसेस अवेलेबल किती आहेत? अवेलेबल चॉईस जर विचार केला
अवेलेबल चॉईस विचार केला तर m प्लस n मीन्स 3 प्लस 3 6 वेज मॅड 6 अवेलेबल चॉईसेस आहेत, त्यातून मी एक चॉईस करणार आहे. ओके मीन्स इथे मला काय झालं, मला फिरायला जाण्यासाठी चॉईस करायचे होते, कपडे चॉईस करायचे होते. माझ्याकडे 3 शर्ट्स होते, 3 टी शर्ट्स होते, म्हणजे 3 आणि 3 6 माझ्याकडे चॉईसेस अवेलेबल आहेत. मग 6 चॉईसेस अवेलेबल असताना मी एक टी शर्ट काय करू शकतो किंवा एक शर्ट घालू शकतो. म्हणजे तुम्हाला अवेलेबिलिटी किंवा चॉईसेस किती उपलब्ध आहेत असं विचारलं तर मला इथे कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करता येईल, इथे मला कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करता येणार आहे, ऍडिशन प्रिन्सिपलचा यूज करता येणार आहे. ओके म्हणजे काउंटर एक्झाम्पल लक्षात आलं की ऍडिशन प्रिन्सिपल कधी यूज करायचा आहे, किंवा स्टेटमेंट मध्ये जर उल्लेख असेल और उल्लेख असेल तरी सुद्धा आपल्याला इथे काय करायचं आहे, हे ऍडिशन प्रिन्सिपलचा यूज करायचा आहे. ओके फॉर एक्झाम्पल मी घेतलं, आपण 52 प्लेइंग कार्ड्स असतात आपल्याकडे. ओके 52 प्लेइंग कार्ड्स आहेत, त्यातून काय करायचं आहे, मला 2 कार्ड सिलेक्ट करा, ड्रॉन करायचे. किती कार्ड ड्रॉन करायचे, 2 कार्ड्स काय करायचे मला ड्रॉन करायचे. ओके मी 2 कार्ड्स ड्रॉन करताना मी काय म्हणेल, एक तर ते किंग पाहिजे किंवा एक तर ते जॅक पाहिजे. ओके मीन्स मला काय करायचंय, 52 कार्ड्स मधून 2 कार्ड्स काय करायचे, ड्रॉन करायचे. 2 कार्ड्स ड्रॉन करताना एक तर ते किंग पाहिजे किंवा एक तर ते काय पाहिजे, जॅक पाहिजे. ओके मग आता पहा आपल्याकडे किंग कार्ड किती असतात, 52 प्लेइंग कार्ड्स मध्ये किंग कार्ड हे किती असतात, 4 असतात. किंग कार्ड्स किती असतात, 4. ओके मग किंग कार्ड साठी मी एम म्हणलं तर किती प्रकारे आपण चॉईस करणार, एम वेज करणार. ओके पुन्हा मला जॅक कार्ड पाहिजे. ओके जॅक कार्ड किती प्रकारचे असतात, 4 प्रकारचे असतात. म्हणजे किंग कार्ड मी किती प्रकारे चॉईस करू शकतो, 4 वेज ने करू शकतो. जॅक कार्ड्स मी किती प्रकारे चॉईस करू शकतो, 4 वेज ने चॉईस करतो. मी सिलेक्ट करताना 4 वेज ने सिलेक्ट करू शकतो. ओके पण मला ड्रॉन किती करायचे आहेत, 2च कार्ड ड्रॉन करायचे. मग पॉसिबिलिटी काय तयार झाली किंवा किती चॉईस आपण इथे अवेलेबल झाले आपल्याकडे पहा. आपल्याकडे समजा मी ह्या 4 कार्ड मधून एक कार्ड चॉईस केलं. ओके मग एक कार्ड चॉईस किंग कार्ड चॉईस केलं तर दुसरं कार्ड मी ह्यातून चॉईस करू शकतो. ओके ह्यातलं दुसरं केलं तर ह्यातलं पहिलं पण घेऊ शकतो. 4 कार्ड्स आहेत, म्हणजे इथे मला यूज करताना कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करायचा आहे, मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचा यूज करायचा आहे. ओके इथे चॉईस येताना माझी काय येईल, मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल मीन्स m इंटू n मीन्स 4 इंटू 4 मीन्स टोटल किती झाले 16 वेज. म्हणजे माझ्याकडे 16 वेज प्रकारे मी काय करू शकतो, 2 कार्ड्स मला काय करता येतील, ड्रॉन करता येईल. ओके अशा पद्धतीने ह्या दोन्ही प्रिन्सिपलचा यूज करायचा आहे, ऍडिशन प्रिन्सिपल अँड मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. ओके त्याच्यावरची आपण एक्झाम्पल स्टडी करूया, मीन्स तुमच्या काय येईल लक्षात येईल. ओके ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल वरचं. ओके फर्स्ट एक्झाम्पल स्टडी करूया. कन्सिडर अन एक्सपेरिमेंट ऑफ ड्रॉइंग अ कार्ड फ्रॉम ए पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. What is the number of ways in which the card drawn is black or a red card? ओके आता बघा क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला, एक्सपेरिमेंट करायचा आहे, काय करायचं आहे, ड्रॉइंग अ कार्ड ऑफ 52 पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. आपले प्लेइंग कार्ड्स आपल्याला माहिती आहेत, प्लेइंग कार्ड्स किती असतात, 52 प्लेइंग कार्ड्स असतात. त्यातून काय करायचं आहे आपल्याला, व्हॉट इज द नंबर ऑफ वेज इन विच ड्रॉन अ कार्ड, काय करायचं आहे, ड्रॉन अ कार्ड इज ब्लॅक और रेड. ओके आपल्याला एक कार्ड ड्रॉ करायचं आहे, एक तर ते ब्लॅक पाहिजे किंवा एक तर ते काय पाहिजे, रेड पाहिजे. ओके ब्लॅक किंवा रेड कार्ड आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉन करायचं आहे. ओके आता टोटल प्लेइंग कार्ड्स किती असतात आपल्याकडे, प्लेइंग कार्ड्स किती आहेत आपल्याकडे, 52 आहेत. ओके त्यामध्ये 52 कार्ड मध्ये काय काय कंटेन असतात. ओके ब्लॅक कार्ड्स किती असतात, रेड कार्ड्स किती असतात आपल्याला माहिती आहे. 52 कार्ड्स मध्ये 26 कार्ड्स हे काय असतात, ब्लॅक असतात. ओके आणि 26 कार्ड्स हे कसले असतात, रेड असतात. ओके मीन्स आपल्या इथे कन्सेप्ट क्लिअर होते काय की 26 ब्लॅक कार्ड्स आहेत आणि 26 काय आहेत, रेड कार्ड्स आहेत. ओके त्यातून आपल्याला एक कार्ड ड्रॉ करायचं आहे, एक तर ब्लॅक मधून किंवा एक तर रेड मधून. आता इथे बा ऑर चा उल्लेख केलेला आहे. ओके मग नोट मध्ये मी नोट मध्ये लिहून दिलं होतं, मला ऑर चा उल्लेख असेल तर कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करायचा आहे,
और जर स्टेटमेंट मध्ये असेल तर सजेस्ट अ ऍडिशन प्रिन्सिपल. ओके, म्हटल्यानंतर आपल्याकडे 52 प्लेइंग कार्ड्स कंटेन्स 26 ब्लॅक कार्ड्स अँड 26 रेड कार्ड्स आपल्याकडे आहेत. त्यातून आपण स्टेटमेंट राईट कसं करूया. अ ब्लॅक कार्ड contains 26 black cards. ओके, मीन्स किती वेज ने आपण त्याला सिलेक्ट करणार. 26 वेज. ओके, आपल्याला त्याला किती प्रकारे सिलेक्ट करता येईल. 26 वेज. अ रेड कार्ड contain 26 red cards. Okay, that is 26 ways. Okay, मग आता आपल्याला काय करायचं आहे. अ कार्ड ड्रॉन इज ब्लॅक और रेड. The number of ways in which a number of ways the card drawn is black or red card is. ओके, आपल्याला जे 26 आहेत याला फर्स्टला ब्लॅक कार्ड साठी एम चा उल्लेख करता येईल आणि 26 जे रेड आहे त्यासाठी एन चा उल्लेख करता येईल. मीन्स एम इंटू एम प्लस एन. इथे और असल्यामुळे आपण कोणतं प्रिन्सिपल यूज करतोय. फंडामेंटल ऍडिशन प्रिन्सिपल. इथे यूज लिहिलं तरी चालेल. स्टेटमेंट युजिंग फंडामेंटल ऍडिशन प्रिन्सिपल असं स्टेटमेंट लिहावं लागेल. ओके, त्यामुळे इथे राईट करूया. युजिंग ऍडिशन प्रिन्सिपल. ओके, मीन्स एम प्लस एन मीन्स 26 प्लस 26 मीन्स 52 वेज. ओके, मीन्स आपल्याला एक प्लेइंग 52 कार्ड्स मधून आपल्याला एक कार्ड ड्रॉन करायचं होतं. एक तर ब्लॅक किंवा एक तर रेड. ओके, 52 मधील आपल्याला माहिती आहे 26 ब्लॅक आहे, 26 रेड्स आहेत. म्हणजे मी एक ब्लॅक कार्ड चॉईस करण्यासाठी माझे वेज अवेलेबल किती आहेत. 26 वेज अवेलेबल आहेत. एक रेड कार्ड ड्रॉन करण्यासाठी माझे 26 रेड कार्ड्स काय आहेत अवेलेबल आहेत. मीन्स 26 वेज. दोन्हींची ऍडिशन केली तर मला टोटल चॉईसेस किती आहेत. 52 चॉईसेस आहेत. 52 चॉईस मधून मी एक कार्ड काय करू शकतो ड्रॉन करू शकतो. ओके, हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. ओके, सेकंड एक्झाम्पल पहा. सुरेश हॅज 4 pencils and 2 erasers. He wants to take 1 pencil and 1 eraser for the examination. Can we find the number of ways in which he can select a pencil and a eraser? ओके, म्हणजे सुरेशकडे सोल्युशन. सुरेशकडे पहा पेन्सिल आणि इरेजर किती आहेत. पेन्सिल त्याकडे 4 आहेत. ओके, आणि त्याकडे इरेजर किती आहेत 2 आहेत. ओके, 4 पेन्सिल्स आहेत. त्याला आपण P1 P2 P3 आणि P4 म्हटलं. ओके, आणि इरेजर आहेत त्याला E1 आणि E2 चा उल्लेख केला. ओके, काय सांगितले कंडिशन पहा. कॅन पहा. He wants to take 1 pencil and 1 eraser for the examination. त्याला एक्झामिनेशनला जाताना एक पेन्सिल आणि एक इरेजर काय करायचं आहे घेऊन जायचं आहे. Can we find the number of ways in which he can select a pencil and eraser? मग किती प्रकारे त्याला त्याची पेन्सिल आणि इरेजर घेऊन जाता येईल परीक्षेला हे आपल्याला काय करायचंय वेज शोधून काढायचंय. ओके, मग आता पेन्सिल त्याच्याकडे 4 आहे, इरेजर 2 आहे. पण पेन्सिल एकच घेऊन जाणार आहे, इरेजर पण एकच घेऊन जाणार आहे. मग P1 जर घेतली, P1 पेन्सिल घेऊन जायचा विचार केला तर E1 घेऊ शकतो तो इरेजर किंवा E2 घेऊ शकतो. म्हणजे इथे 2 चान्सेस आहेत. जर P2 चा उल्लेख केला तर तो E1 पण पेन्सिल इरेजर घेईल, E2 पण घेईल. इथे दोन्ही चान्सेस आहे. P3 जर पेन्सिल त्याने चॉईस केली तर E1 E2 आहे. मीन्स इथे मला कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करावा लागेल मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचा यूज करावा लागेल. ओके, त्यावेळी इथे काय लिहायचं सुरेश कॅन सिलेक्ट pencils
पेन्सिल्स आउट ऑफ 4 पेन्सिल्स. किती पेन्सिल्स आहेत? 4 पेन्सिल्स आहेत. त्यातून त्याला काय करायचंय? 1 पेन्सिल सिलेक्ट करायला मिळते. त्यावेळी वेज किती आहेत? 4 वेज. 4 वेज. ओके. आणि सुरेश कॅन सिलेक्ट इरेजर्स out of 2 erasers. ओके. दॅट इज दॅट वेज किती आहेत? 2 वेज आहेत. ओके. मग त्याला एक पेन्सिल आणि एक इरेजर चॉईस करायची. वेज काय असेल? कॅन वी फाइंड द नंबर ऑफ वेज इन विच ही कॅन बी सिलेक्ट अ पेन्सिल और एन इरेजर. therefore the number of ways he can select a pencil and eraser is. ओके. याला मी m उल्लेख केला, याला मी n उल्लेख केला, तर m इंटू n. आता इथे स्टेटमेंट आधी काय लिहायला पाहिजे? युजिंग मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. युजिंग मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. ओके. मीन्स m into n means 4 into 2 means की झाले 8 वेज. ओके. म्हणजे त्याच्याकडे चॉईसेस अवेलेबल किती आहेत? 8 वेज अवेलेबल आहेत. त्यातून त्याला दोनच गोष्टी न्यायच्यात, एक पेन्सिल आणि एक इरेजर. 4 पेन्सिल्स आहेत, 2 इरेजर आहेत. पॉसिबिलिटी त्याकडे अवेलेबल 8 आहेत. वेज 8 अवेलेबल आहेत. त्यातून तो काय करणार आहे? 2 घेऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन प्रिन्सिपलचा यूज करून काय करायचं? एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. 2 मार्क्स साठी परीक्षेला काय येऊ शकतात? ही एक्झाम्पल्स परीक्षेला येतात. ओके. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल घेतलंय मी. How many 2 letters word can be formed using letters of the word space when repetition of letter is allowed आणि is not allowed. ओके. आता बघा थर्ड एक्झाम्पल काय सांगतं? आपल्याला काय करायचं आहे? हाऊ मेनी 2 लेटर वर्ड म्हणजे 2 लेटर वर्ड तयार करायचं आहे. ओके. हाऊ मेनी 2 लेटर वर्ड कॅन बी फ्रॉम युजिंग दी लेटर्स. म्हणजे स्पेस ह्या वर्ड मधल्या लेटर्सचा यूज करून 2 लेटर वर्ड आपल्याला काय करायचं? तयार करायचंय. मग किती वर्ड्स तयार होतील? हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स म्हणजे 2 लेटर वर्ड्स किती तयार होतील? कशाचा यूज करून? ह्या स्पेस मधल्या लेटर्सचा यूज करून किती वर्ड्स तयार होतील? हा असा क्वेश्चन आहे आपला. ओके. त्यामध्ये कंडिशन काय टाकले पहा. फर्स्ट, रिपीटेशन ऑफ लेटर इज अलाउड आणि इज नॉट अलाउड. म्हणजे जे काही लेटर्स हे किती आहेत? स्पेस मध्ये किती लेटर्स आहेत? SPACE म्हणजे 5 लेटर्स आहेत. हे 5 लेटर्स फर्स्ट कंडिशन मध्ये रिपीट झाले तरी चालेल, इज अलाउड दिलेलं आहे. ओके. सेकंड कंडिशन मध्ये सांगितले इज नॉट अलाउड. ओके. मीन्स आपल्याला बघा लेटर्स किती आहेत? therefore the 5 letters in the word space. ओके. स्पेस मध्ये लेटर किती आहेत? 5 लेटर्स आहेत. ओके. आता त्यातून आपल्याला किती लेटरचा वर्ड बनवायचा? therefore 2 लेटर वर्ड formed by using the letters space. कॅपिटल लेटर्स यूज केलेले आहे तिथे स्पेस. ओके. म्हणजेच आपल्याला 2 लेटर वर्ड फॉर्म करायचं आहे. ते कोणते लेटर्स यूज करून? स्पेस. ओके. मीन्स 5 लेटर्स आहेत. ओके. त्यातला आता फर्स्ट कंडिशन रिपीटेशन इज अलाउड. फर्स्ट कंडिशनचा यूज करू. ओके. म्हणजे मला 2 लेटरचा वर्ड तयार करायचा आहे. ओके. इथे फर्स्ट लेटर असणार आहे, इथे सेकंड लेटर असणार आहे. ओके. आता 2 लेटरचा वर्ड तयार करायचा आहे. लेटर्स अवेलेबल आहेत माझ्याकडे SAPCE म्हणजे 5 लेटर्स अवेलेबल आहेत. ओके. आता रिपीटेशन अलाउड म्हणून फर्स्ट कंडिशन आहे. आता फर्स्ट प्लेसवर मी समजा S घेतला.
ओके, फर्स्ट प्लेसवर मी काय घेतला, एस घेतला. तर सेकंड प्लेसवर काय काय घेऊ शकतो मी, सेकंड प्लेसवर पी घेता येईल. ओके, पी, नेक्स्ट ए घेता येईल. ओके, पुन्हा सी घेता येईल, पुन्हा ई घेता येईल. ओके, ई घेता येईल, पुन्हा एस घेता येईल का नाही, घेता येणार आहे. का तर आपल्याला काय सांगितले, रिपीटेशन इज अलाउड, म्हणजे लेटरचं रिपीटेशन अलाउड आहे. म्हणजे पहिल्या प्लेसवर मी जर एस घेतला तर सेकंड प्लेसवर टोटल मी कोणते कोणते घेऊ शकतो, 5 लेटर्स घेऊ शकतो. ओके, मी सेकंड प्लेसवर पुन्हा मी एस ऐवजी पी घेतला. ओके, सेकंड प्लेसवर एस ऐवजी मी पी घेतला, तर सेकंड पोझिशनवर पुन्हा मी कुठले घेऊ शकतो, सगळे घेऊ शकतो. का तर ते रिपीटेशन काय आहे, अलाउड आहे. मीन्स पहिल्या याच्यावर मी एस घेतला, पी घेतला, ए घेतला, सी घेतला, ई घेतला, तर सेकंड प्लेसवर पुन्हा आहे तेच मी रिपीट केले किंवा ते वेगवेगळे घेतले तरी मला चालतात. म्हणजे फर्स्ट प्लेसवर मी किती प्रकारे घेऊ शकतो, 5 प्रकारे घेऊ शकतो. सेकंड प्लेसवर सुद्धा मी किती प्रकारे घेऊ शकतो, 5 प्रकारे घेऊ शकतो. आम्ही इथे लिहायचं, फर्स्ट लेटर कॅन बी सिलेक्ट इन किती वेज, 5 वेज. means that is m is equal to 5. okay, second letter can be select in 5 ways, that is n is equal to 5. ओके, मीन्स आपल्याला काय करायचंय, 2 लेटर वर्ड तयार करायचंय. ओके, देअरफॉर बाय युजिंग किंवा इकडे घेतो, देअरफॉर बाय युजिंग मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. ओके, टोटल नंबर of two letter word is. ओके, आणि इथे बाय युजिंग आपण काय लिहिलंय, मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल यूज करतोय. काय यूज करतोय, तर आपल्याला काय करायचंय, हितून एक आणि हितून एक असे 2 नंबर्सचा काय करायचंय, वर्ड तयार करायचंय. ओके, मीन्स फर्स्ट आपल्याला m क्रॉस n, m वेज किती आहेत आपले, 5 आहेत, आणि n वेज किती आहेत, 5 आहेत. मीन्स 5 into 5 किती झाले, 25 वेज. ओके, मीन्स आपल्याला काय करायचं होतं, ह्या स्पेस ह्या वर्ड्स मधील लेटरचा यूज करून 2 लेटर वर्ड तयार करायचा होता. आणि इथे 2 लेटर वर्ड तयार करताना हे जे काय लेटर्स होते हे रिपीट झाले तरी चालत होते. मग रिपीट झाले तर चालले तर किती प्रकारचे लेटर वर्ड्स तयार झाले, 2 लेटर वर्ड्स हे 25 प्रकारचे तयार होतात. ओके, असा आहे फर्स्ट कंडिशनचा यूज, रिपीटेशन इज अलाउड. ओके, आता सेकंड कंडिशन काय सांगितलं आपल्याला इथं, रिपीटेशन इज नॉट अलाउड. नॉट अलाउड असताना काय होईल बघा, पुन्हा एकदा आपल्याला ह्याच लेटरचा यूज करायचा आहे. स्पेस हा वर्ड जो आहे, ह्या वर्ड्स मध्ये लेटर्स आहेत एस पी ए सी ई, मात्र इथं रिपीटेशन अलाउड नाही म्हणून सांगितले. मीन्स इथे समजा मी पी लेटर जर पहिल्या पोझिशनवर घेतला किंवा फर्स्ट एस मी इथे घेतला, पहिला इथे एस घेतला, तर सेकंड पोझिशनवर कोणते कोणत्या लेटर्सचा यूज करता येईल, तर एस घेतला तर मी सेकंड पोझिशनवर पी घेता येईल, पुन्हा ए घेता येईल, सी घेता येईल, ई घेता येईल, म्हणजे ए सी ई एस घेता येईल. ओके, कोणते कोणते, पी ए सी ई घेता येईल. पुन्हा एस घेऊ का मी, एस घेऊ शकत नाही, कारण इथे काय म्हणलंय, रिपीटेशन इज नॉट अलाउड. म्हणजे रिपीट लेटर होऊन चालणार नाही. तर इथे एस तर इथे एस घेऊन चालणार नाही, म्हणजे एस मला घेता येत नाही. म्हणजे पहिल्या पोझिशनवर एस असेल तर सेकंड पोझिशनवर अवेबिलिटी किती आहे, 4 लेटर्सची अवेबिलिटी आहे. ओके, पुन्हा सेकंड वर मी समजा फर्स्ट पोझिशनवर पी घेतला. ओके, तर सेकंड पोझिशनवर मी काय काय घेऊ शकतो, एस घेऊ शकतो. ओके, पी तर मी रिपीट करू शकत नाहीये. ओके, मीन्स पुन्हा ए घेऊ शकतो, सी घेऊ शकतो, ई घेऊ शकतो. मीन्स मला पुन्हा एकदा अवेलेबल किती आहेत, 4 आहेत. म्हणजे पहिल्या पोझिशनवर मी एस पी ए सी ई
हे घेतले तर सेकंड पोझिशनवर मला ऑलवेज किती मिळतात, 4च लेटर मिळतात. का तर मला जे हिते यूज करणार ते लेटर मला हिते यूज करता येत नाही, का तर रिपीट होत आहे. मीन्स पहिल्या पोझिशनवर मला किती प्रकारे वेज अवेलेबल आहेत, 5 वेज अवेलेबल आहेत. पण सेकंड पोझिशनवर किती वेज अवेलेबल आहेत, 4 वेज अवेलेबल आहेत. मीन्स राईट करताना कसं राईट करायचं, सेकंड कंडिशनचा यूज करतोय आपण आता इथे. सेकंड, रिपीटेशन इज नॉट allowed. Okay, first letter can be selected in 5 ways, but second letter can be selected in 4 ways. Okay, by using multiplication principle, total number of 2 letter word is first 5 and second 4. 5 into 4, 5 into 4 means 20 ways. मीन्स किती प्रकारे आपल्याला चॉईस करताय, आपल्याला लेटर्स तयार होत आहेत. 2 लेटर वर्ड किती तयार झाले, 20. बट कधी रिपीटेशन इज नॉट अलाउड. रिपीटेशन अलाउड असताना किती झाले, 25 झाले. आणि रिपीटेशन इज नॉट अलाउड असताना किती झाले, 20 झाले. म्हणजे 5 लेटर्स होते, 5 मधले 5 काय झाले, रिपीट झाले म्हणून 5 वाढले. आणि जिथे 5 नॉट रिपीटची कंडिशन आहे तिथे किती झाले, 20. मीन्स 5 कमी झाले. ओके, अशा पद्धतीने काय करायचं आहे, एक्झाम्पल आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे बाय युजिंग ऍडिशन प्रिन्सिपल अँड मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचा यूज करून. ओके, हे थर्ड एक्झाम्पल होतं. फोर्थ एक्झाम्पल काय आहे बघा, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर कॅन बी फ्रॉम्ड the digit 0, 1, 3, 5, 6 if the repetition of digit are allowed or not allowed. म्हणजे पुन्हा एकदा काय केलेलं आहे की मला हाऊ मेनी 3 डिजिट नंबर, मला 3 डिजिट नंबर किती तयार होतात फ्रॉम्ड बाय हे डिजिट, म्हणजे कोणत्या डिजिटचा यूज करून, 1, 3, 5, 6 0, 1, 3, 5, 6 हे जे डिजिट्स आहेत, ह्या डिजिट्सचा यूज करून 3 डिजिट्स नंबर किती तयार होतात असा आपला क्वेश्चन आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट कंडिशन आहे आर नॉट अलाउड, सेकंड कंडिशन आहे फर्स्ट कंडिशन आहे आर अलाउड अँड सेकंड कंडिशन आहे आर नॉट अलाउड. ओके, पाहूया आपण एक्झाम्पल. Okay, given digits, solution, given digits 0, 1, 3, 5, 6 मीन्स किती डिजिट्स आहेत, 1, 2, 3, 4, 5 डिजिट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, आणि आपल्याला किती नंबर कितीचं तयार करायचं आहे, 3 डिजिट नंबर तयार करायचा आहे. ओके, आता बघा 3 डिजिट नंबर तयार करताना फर्स्ट कंडिशन, रिपीटेशन इज नॉट अलाउड, रिपीटेशन इज अलाउड. फर्स्ट कंडिशन, रिपीटेशन इज अलाउड. ओके, आता मला 3 डिजिट नंबर तयार करायचा आहे, 1, 2, 3. ओके, 3 डिजिट नंबर तयार करताना, ओके, हा जो असतो त्याला आपण युनिट प्लेस म्हणतो. याला काय म्हणतो, युनिट प्लेस. ओके, सेकंड असतो त्याला आपण कोणता प्लेस म्हणतो, 10th प्लेस. आणि इथे असतो त्याला काय म्हणतो आपण, 100th प्लेस. ओके, आता 3 डिजिट नंबर तयार करताना, ओके, 3 डिजिटचा नंबर तयार करताना लेटर्स आपल्याकडे डिजिट्स कोणते आहेत, 0, 1, 3, 5, 6. ओके, आता 100 प्लेस वर हिते मी जर 0 लिहिला, हिते 1 लिहिला, हिते 3 लिहिला, ओके, मग हा 3 डिजिट नंबर तयार होईल का. ओके, त्या 100 प्लेस वर 0 ला महत्व नाहीये. ओके, 100 प्लेस वर काय आहे, 0 ला महत्व नाही, त्यामुळे हिते आपण 0 राईट करू शकत नाही. त्यामुळे 100 प्लेस वर मी कोणते कोणते लेटर्सचा यूज करू शकतो. ओके, 100 प्लेस वर मी 0 राईट करू शकत नाही, पण 1, 3, 5, 6 कोणते 1, 3, 5, 6 हे मी डिजिट इथे 100 प्लेस वर यूज करू शकतो. ओके, आता 10th प्लेस वर मी कोणते यूज करू शकतो, 10 प्लस वर 0 चालेल का नाही, 10 प्लेस ला 0 चालतो, फक्त 100 प्लेस वर मी 0 राईट करू शकत नाही. पण 10 प्लेस वर 0 मी यूज करू शकतो, मीन्स 0, 1, 3, 5, 6.
मी यूज करू शकतो. ओके, आणि युनिट प्लेसवर बघा, युनिट प्लेसवर सुद्धा मी सगळे यूज करू शकतो. युनिट प्लेसला 0 राईट करू शकतो, मीन्स 0 1 3 5 6 म्हणजे यांचा मी यूज करू शकतो. ओके, मग आता बघा इथे कंडिशन, फर्स्ट कंडिशन काय, रिपीटेशन इज नॉट अलाउड. रिपीटेशन इज अलाउड. अलाउड आहे तर मी इथे 1 घेतला तर इथे पण 1 घेऊ शकतो, इथे पण 1 मी घेऊ शकतो. का तर रिपीटेशन काय आहे, अलाउड आहे. मग इथे मी फर्स्ट 100 प्लेसवर 3 घेतला तर इथे पण मला 3 घेता येते, इथे पण मला काय घेता येईल, 3 घेता येईल. मीन्स मला इथे काय करता येईल, 100 प्लेसवर मी किती प्रकारे आपल्याकडे वेज अवेलेबल आहेत, 1 2 3 4 4 वेज अवेलेबल आहेत. ओके, 10th प्लेसवर मला किती वेज अवेलेबल आहेत, 0 1 3 5 6 अवेलेबल आहेत. तसंच युनिट प्लेसवर मला किती अवेलेबल आहेत, 1 2 3 4 5 5 काय आहेत, अवेलेबल आहेत. मीन्स मला पहा काय काय राईट करता येईल बघा, 100 प्लेस 100 प्लेस digit can be selected in किती वेज, 4 वेज. ओके, पुन्हा नेक्स्ट काय राईट करता येईल, 10th प्लेस digit can be selected in किती वेज, 1 2 3 4 5 वेज. Okay, then unit place can be selected in 1 2 3 4 5 ways. Okay, means बघा रिपीटेशन इज अलाउड मध्ये फर्स्ट कंडिशनला फक्त 0 चा यूज नसल्यामुळे 4 नंबरचा यूज करू शकतो मी. कुठे 100 प्लेसवर 4 नंबरचा यूज करू शकतो. मात्र 10 प्लेसवर 0 चा यूज करू शकतो, मीन्स 5 नंबरचा यूज करू शकतो. आणि युनिट प्लेसवर पण 5 नंबरचा यूज करू शकतो. मीन्स देअरफॉर बाय फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लिकेशन, therefore 3 total 3 digit number is, okay, किती तयार होईल, 4 into 5 into 5 4 into 5 into 5 means 5 into 5 25 into 4 means 100 ways. ओके, मीन्स 100 वेज आपण काय करू शकतो, 100 प्रकारचे आपले 3 डिजिट नंबर तयार होतात. पण इथे काय आहे, 100 जे काही 3 डिजिट नंबर तयार होणार इथे रिपीटेशन काय आहे, अलाउड आहे. आता सेकंड जे आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे, रिपीटेशन इज नॉट अलाउड. ओके, मीन्स बघा काय काय नंबर्स तयार होतील. मी इथे बघा 100 प्लेसवर रिपीटेशन नॉट अलाउड मध्ये 0 तर मी घेऊ शकत नाहीये. ओके, मीन्स माझ्याकडे कोणते कोणते नंबर घेऊ शकतो, 1 3 5 6. ओके, मीन्स बघा इथे जर मी 1 घेतला, हा नंबर 1 घेतला मी इथे, जर मी चेक करायचंय मला 100 प्लेसवर मी इथे 1 घेतला, इथे मी 0 घेऊ शकतो. ओके, 0 घेऊ शकतो, पण रिपीटेशन नॉट अलाउड असल्यामुळे मी 1 घेऊ शकत नाहीये. मीन्स मी इथे 3 घेऊ शकतो, 5 घेऊ शकतो, 6 घेऊ शकतो. इथे 1 असल्यामुळे मी इथे 1 घेऊ शकलो नाही, 0 3 5 6 घेऊ शकतो. ओके, पुन्हा इथे बघा इथे मी 1 घेतल्यानंतर पुन्हा इथे मी 1 घेऊ शकत नाहीये, पण इथे मी 0 घेऊ शकतो. इथे 0, इथे 3, इथे 5, इथे 6. ओके, मीन्स बघा मी इथे 1 घेतला, इथे 0 घेतला, तर पुन्हा 0 मला इथे घेऊन चालणार नाही, का तर इथे रिपीट होतोय 0. ओके, मीन्स इथे 1 घेतलाय, इथे 0 घेतलाय, मग इथे 0 घेऊ शकत नाही. म्हणजेच मला चान्सेस बघा काय काय अवेलेबल आहेत. पहिल्या पोझिशनला मला काय काय घेता येईल, 0 घेऊ शकत नाही, पण मी 1 3 5 6
म्हणजे मी किती नंबर्स घेऊ शकतो, 4 नंबर 100 प्लेस वर घेऊ शकतो. ओके, मग 4 नंबर इथे घेतले तर इथे 1 ला मी रिपीट करू शकत नाही. मग कोणते डिजिट राहिले, 0 3 5 6, म्हणजे पुन्हा इथे मी 4 घेऊ शकतो. ओके, मात्र युनिट प्लेस वर मी इथे 1 घेतल्यामुळे इथे 0 घेतल्यामुळे 1 आणि 0 मी इथे रिपीट करू शकत नाही. म्हणजे राहिले कोणते डिजिट, 3 5 6 डिजिट शिल्लक राहिले. म्हणजे इथे मला चान्सेस किती आहेत, 3 आहेत. म्हणजे 100 प्लेस वर मला 4 चान्सेस आहेत, 10 प्लेस वर मला 3 चान्सेस आहे आणि युनिट प्लेस वर किती आहे, 3. मी 100 प्लेस वर किती लिहिणार, 4. 10th प्लेस वर मला 4 आणि युनिट प्लेस वर किती आहे, 3. मीन्स माझा आन्सर काय येईल बघा, 4 into 4 into 3 मीन्स किती झाले, 4 into 4 16, 16 into 3 मीन्स 48 वेज. ज्यावेळी रिपीटेशन इज नॉट अलाउड आहे, ज्यावेळी डिजिट मी रिपीट करू शकत नाहीये, त्यावेळी 3 डिजिट नंबर किती तयार होणार, 48 3 डिजिट नंबर्स तयार होणार. कोणत्या डिजिटचा यूज करू, 0 1 3 5 6. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन प्रिन्सिपल आणि मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचा यूज करून काय करायचे, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेतलंय, हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000 हॅव द डिजिट 7 एक्झॅक्टली 1. ओके, म्हणजे आपल्याला क्वेश्चन काय सांगितलंय ते अंडरस्टँडिंग करून घ्या. फर्स्टली, हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000, म्हणजे 100 आणि 1000 मधले नंबर्स किती असतील, हॅव द डिजिट 7 एक्झॅक्टली 1, म्हणजे 7 असणारे नंबर्स 100 आणि 1000 मधले किती असतील. पण 7 हा एक्झॅक्टली 1च पाहिजे. क्वेश्चन मध्ये बघा काय कुठे त्याने अंडरलाईन केलेलं आहे, एक्झॅक्टली 1, म्हणजे 7 एकदाच असणारे 100 आणि 1000 मधले किती नंबर्स मिळतील आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आता बघा किती सोपं एक्झाम्पल आहे. ओके, 100 आणि 1000 म्हणजे 100 and 1000 मधले आपल्याला 7 असणारे नंबर शोधून काढायचे आहेत. ओके, डिजिट शोधून काढायचे आहेत. फर्स्टली आता आपल्याला 100 आणि 100 and 1000 मध्ये किती डिजिट नंबर मिळतील, 3 डिजिट नंबर मिळतील. मीन्स आपण स्टार्ट करताना कुठून स्टार्ट करणार, 101 टू कुठपर्यंत आपल्याला 999, ह्या मधले आपल्याला काय करायचे आहे, इन बिटवीन नंबर शोधून काढायचे. म्हणजे किती नंबरचा नंबर मिळणार आहे, 3 डिजिट नंबर मिळणार आहे. ओके, 3 डिजिट नंबर आपल्याला मिळणार आहे. ओके, 3 डिजिट नंबर मिळणार म्हणजे किती प्लेसेस झाले, युनिट प्लेस झाला, 10th प्लेस झाला आणि 100 प्लेस झाला. ओके, मग आता आपण जे काय इथे 3 डिजिट नंबर तयार करणार आहे आपण इथे, फर्स्टली काय असणार, इथे युनिट प्लेस वर असणार, युनिट प्लेस. ओके, देन कुठला असणार, 10th प्लेस आणि कोणता असणार, 100 प्लेस. ओके, कोणते कोणते नंबर मी आपण वापरणार आहे इथे, डिजिटचा कोणत्या यूज करणार आहे, 0 पासून 9 पर्यंत. म्हणजे डिजिट कोणते कोणते यूज करणार आपण इथे, डिजिट 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 0 to 9 डिजिटचा यूज करणार. मग ते इथे यूज करू, इथे यूज करू, इथे यूज करू आणि मग काय करायचं आहे आपल्याला, 101 100 to 1000 मधले किती, फक्त 7 असणारे नंबर्स काय करायचे, शोधून काढायचे. ओके, मग 7 मी इथे लिहिला, इथे लिहिला, इथे लिहिला, तिन्ही ठिकाणी 7 लिहायचे, असणारे नंबर शोधायचे नाही. 7 हा एकाच ठिकाणी कुठेतरी पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. ओके, मग आता बघा इथे 3 कंडिशनचा यूज करू शकतो. फर्स्ट आहे ते 7 ला मी कुठे घेतलं, युनिट प्लेस वर घेतलं. ओके, फर्स्ट केस म्हणतो. केस फर्स्ट मध्ये मी काय म्हणता येईल, when 7 in unit place वर असेल. ओके, मग जर युनिट प्लेस वर 7, युनिट प्लेस 7 कॅन बी सिलेक्टेड इन, किती वेळा 7 आपण सिलेक्ट करू शकतो इथे, एकदाच. 7 हा लेटर मी एकदाच निवडू शकतो, मीन्स 1 वेज. ओके, आता 10th प्लेस वर ओके,
नंबर्स जे काय आपण यूज करणार आहे. ओके, मग 10th प्लेसवर नंबर्स आपण कोणते कोणते यूज करू शकतो. इथे 0 1 2 3 4 5 6 8 9 7 मात्र मला इथे काय करता येणार नाही, यूज करता येणार नाही. मग 7 सोडून उरलेले किती नंबर्स मी यूज करू शकतो. 0 1 2 3 4 5 6 8 9. ओके, मग 10th प्लेस digit can be selected in किती वेळा आहे. 0 1 2 3 4 5 6 7 8. 0 1 2 3 4 5 6 7 8. 0 1 2 3 सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 9 9 वेज. ओके, आता बघा 100 प्लेसवर मला आता चॉईस करायचे. ओके, आता 100 प्लेसवर बघा काय होईल. बघा 100 प्लेसवर मी झिरोचा यूज करू शकत नाही. 100 प्लेसवर मी झिरोचा यूज करू शकत नाही. मग झिरोचा यूज करू शकत नसेल तर हा एक नंबर ड्रॉप झाला. ओके, 7 तर मी रिपीट घेऊ शकत नाही, तर 7चा मी विचार कुठे केलाय, युनिट प्लेसवर केलेला आहे. ओके, मग रिमेनिंग नंबर कोणते राहिले. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मी 100 प्लेसवर किती प्रकारे यूज करू शकतो, 8 वेज. ओके, मग देअरफॉर टोटल नंबर्स किती तयार झाले. टोटल नंबर्स ओके, फर्स्ट किती आहे 1 वे, सेकंड 9 वे, 8 वे. ओके, मीन्स टोटल किती झाले 9 into 8 72 वेज. ओके, लक्षात आलं कसं केलेलं आहे फर्स्ट केस मध्ये. आता सेकंड केस नंबर 2. ओके, व्हेन 7 in 10th प्लेसवर मी काय घेतो 7. मीन्स इथे घेतला मी 7. ओके, आता 7 जर मी 10th प्लेसवर घेत असेल, मग आता पहा 10th प्लेसवर 7 ची माझी सिलेक्शन किती झालं, एकाच प्रकारे झालं. त्यामुळे मी इथे 10th प्लेस 7 कॅन बी सिलेक्टेड इन 1 वे. ओके, देन फर्स्ट युनिट प्लेस digit can be selected in. ओके, आता युनिट प्लेसवर मी कोणते कोणते नंबर यूज करू शकतो. 7 सोडून दुसरे 0 1 2 3 4 5 6 8 9 मधले कोणतेही नंबर यूज करू शकतो. फक्त कोणता आता घेऊ शकत नाही युनिट प्लेसवर 7 घेऊ शकत नाही. का तर 7 कुठे घेतलाय मी 10th प्लेसवर घेतलाय. मी 0 1 2 3 4 5 6. ओके, मीन्स हे 1 2 3 4 5 6 7 8 9 मीन्स युनिट प्लेसवर किती प्रकारे मी घेऊ शकतो 9 वेज. ओके, आता राहिला 100 प्लेस. ओके, 100 प्लेसवर मी किती प्रकारे घेऊ शकतो बघा. 100 प्लेस digit can be selected in बा 100 प्लेसवर मी काय घेऊ शकत नाही, 0 घेऊ शकत नाही, 7 घेऊ शकत नाही. मग राहिलेले नंबर्स कोणते घेऊ शकतो 1 2 3 4 5 6 7 8 वेज घेऊ शकतो. 8 वेज. ओके, देअरफॉर बघा काय मिळेल मला, टोटल नंबर्स आर मीन्स 9 into 1 into 8 मीन्स पुन्हा एकदा किती मिळालं 72 वेज. ओके, ही झाली माझी सेकंड कंडिशन. कुठे 7 पहिल्यांदा मी युनिट प्लेसवर घेतलं, मग कुठे घेतलं 10th प्लेसवर. म्हणजे असे नंबर शोधतोय की 7 एकदाच असणारे, त्या 3 डिजिट नंबर मध्ये 7 एकदाच पाहिजे. मग पहिल्यांदा युनिट प्लेसवर घेऊन बघितले तर 72 नंबर्स मिळाले, 72 नंबर्स मिळाले आपल्याला. पुन्हा 7 आपण कुठे ठेवून पाहिलं, 7 आपण मिडलला ठेवून पाहिलं 10th प्लेसवर, त्यावेळी पण किती मिळाले आपल्याला 72 नंबर्स मिळालेले आहेत. ओके, आता राहिलं कोणतं 7 ते 100 प्लेसवर ठेवायचं राहिले. केस नंबर 3. ओके, केस नंबर 3 व्हेन
7 in 100 place. 7 in 100 प्लेस. ओके, आता फर्स्ट कंडिशन काय असणार आहे, युनिट प्लेस. ओके, देन कोणती असणार, 10th प्लेस. ओके, आणि कोणती असणार, 100 प्लेस. ओके, आता बघा युनिट प्लेस 7 मी कुठे घेतलं, 100 प्लेस वर मी 7 घेतलेला. ओके, आता मी युनिट प्लेस वर इथं 100 प्लेस वर घेतला, युनिट प्लेस वर मी 0 1 2 3 4 5 6 फक्त 7 सोडून उरले कोणतेही मी नंबर्स काय करू शकतो, यूज करू शकतो. मग 7 सोडले तर टोटल नंबर्स किती आहेत, 9 नंबर्स आहेत. म्हणजे युनिट प्लेस वर मी किती घेऊ शकतो, 9 वेज घेऊ शकतो. ओके, आता 10th प्लेस वर पण बघा, 10 प्लस वर मी 0 घेऊ शकतो का नाही, घेऊ शकतो. मी 0 घेऊ शकतो, 1 2 3 4 5 6 घेऊ शकतो. फक्त 7 सोडला तर उरले सगळे नंबर्स, म्हणजे इथे सुद्धा किती झाले, 9 झाले, 9 वेज. मात्र 7 कुठे घेतला मी, 100 प्लेस वर आहे. मग 7 मात्र मला एकदाच घ्यायचा आहे. मी 100 प्लेस वर किती आलं, 1 वेज आलं, 1 वेज आलं. ओके, मीन्स बघा इथे आपण काय केलं, 7 ला युनिट प्लेस वर घेतलं त्यावेळी आपल्याला 72 मिळाले. पुन्हा आपण काय घेतले, 7 ला 10th प्लेस वर घेतला तर मला किती मिळाले, 72 मिळाले. आता केस 3 मध्ये मी ज्यावेळी 7 ला कुठे घेतलं, 100 प्लेस वर घेतलं त्यावेळी टोटल नंबर किती मिळाले आपल्याला, टोटल नंबर इज इक्वल टू 9 इंटू 9 इंटू 1, 9 इंटू 9 इंटू 1 मीन्स किती झाले, 81 वेज. ओके, मीन्स टोटल 100 to 1000 इन बिटवीन किती नंबर झाले, देयरफॉर टोटल नंबर्स बिटवीन 100 to 1000 of exactly 717, exactly 17 is, 17 is. आता मात्र इथे मला कोणत्या प्रिन्सिपलचा यूज करावा लागेल, ऍडिशन प्रिन्सिपलचा यूज करावा लागेल. मीन्स फर्स्ट 72, सेकंड 72, थर्ड 81. 72 प्लस 72 प्लस 81 मीन्स टोटल किती झाले, 2 प्लस 2 4 प्लस 1 5. ओके, 7 आणि 7 42, 42 प्लस 8 मीन्स 22. ओके, मीन्स किती झाले टोटल, 225 वेज. ओके, मीन्स 100 to 1000 मध्ये 7 एकदाच असणारे टोटल नंबर्स किती आहे, 225. मीन्स 225 नंबर्स आपल्याला काय मिळतात, त्यात 100 to 1000 मध्ये एकदाच 7 असणारे नंबर्स मिळतात. अशा पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन प्रिन्सिपलचा यूज करून काय करायचे, एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला 10 प्लस, युनिट प्लस, 100 प्लेसचा यूज करून 110 प्लेस वर कोणते रिपीट होणार आहे, कोणता रिपीट नाही होणार आहे, मी कोणते डिजिट यूज करू शकतो, ह्या आयडिया आपल्याला समजल्या पाहिजे. ओके.